2022 पासून खूप मोठा निधी आपण विकास कामांसाठी आटपाडी शहराला गेला होता, नगरपंचायत स्थापनेपासून. त्या सगळ्या कामांचा आढावा, किती टक्क्यामध्ये कामं पूर्ण झाली आहेत, काय परिस्थिती आहे, किती अजून काम बाकी आहे, कोणाचे दायित्व बाकी आहे का, भविष्यामध्ये ह्या शहराला विकसित होण्यासाठी काय काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अध्यक्ष आम्ही सगळे एकत्रितपणे ह्या सगळ्यांचा आढावा घेतला. खास करून प्रशासनाचा आढावा घेतला, कारण नव्यानं नगरपंचायत स्थापन झाली. मी बऱ्याच सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. अगदी प्रशासनाला काही गोष्टींची माहिती देणं आवश्यक होतं, कारण यावर्षी मागच्या वेळेपेक्षा DPTC लेवलला पैसे कमी आले, कारण वसुलीचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्याच्यावरती अवलंबून असतात बऱ्याचशा गोष्टी. मी अशा काही सूचना, नगरसेवकांच्या काही तक्रारी होत्या, समन्वयाचा अभाव होता, मी त्याही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आता निम्मे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष जरी त्या पार्टीचे असले तरी सुद्धा विधानसभेला ही सगळी लोक माझ्याबरोबर राहिलेली लोक होती. 6-7 हजार मताचं लीड मला या शहरात दिलं होतं. त्यामुळे मी काय तुझा भाव ह्या शहराबरोबर करणार नाही. यापूर्वीही खूप मोठा निधी शहराला दिला आहे ना, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जेवढं मला शक्य आहे तेवढं या शहराला विकसित होण्यासाठी निधी देण्याचा मी त्या ठिकाणी आता त्यांना शब्द देऊन आलो सगळ्यांना. फक्त इलेक्शन झालं, आता त्या निवडणुकीत जरा किती दिवस मनात धरणार, तर सगळ्यांनी समन्वय राखावा आणि त्या समन्वयामधून ह्या शहराचा विकास व्हावा, हे त्या पाठीमागची भूमिका होती. तुम्ही भारतीय जनता पार्टी, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व युतीमध्ये आहे, परंतु खाली युती पाहिली जात नाही. खाली कुठेतरी कसं असतं, मतभेद होत आहेत. एवढ्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीला मोठे पक्ष आहेत. भाजप सुद्धा मोठा पक्ष आहे, आमचा शिवसेना सुद्धा मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षामध्ये सगळ्यांना न्याय देणं अवघड असतं, त्यामुळे खालच्या लेवलच्या निवडणुका ह्या पक्षपातीवरती होतात. वर जरी महायुती असली तरी खाली थोडंसं बेसिक लेवलच्या राजकारणामध्ये तेवढं राहतं, पण त्याचा परिणाम ह्या गावाच्या विकासावरती होऊ नये ही लोकप्रतिनिधी आहे, त्यांना माझी भूमिका आहे. ती भूमिका पार पाडण्यासाठी मी इथं आलो होतो. नगरसेवकांच्या सहीचा अधिकार तो आता कदाचित योगायोग असेल, पण हा राज्याचा निर्णय झाला आहे. म्हणजे हे 2016 पासून याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून अनेक लोकांची त्याला पत्र होती, तसा तो आदेश झाला. फक्त ते नेमकं यांचं पत्र द्यायला, अधिकार द्यायला ते त्यांच्या मनामध्ये थोडक्यात गैरसमज आहे, पण तो राज्य स्तरावरचा निर्णय, सगळ्यांचेच अधिकार गेले. आमदार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय? पुन्हा सहीचा अधिकार मिळावा यासाठी तुमचे काही प्रयत्न राहतील? नाही, जर त्याच्यामध्ये जर नगरसेवकांच्या त्या माघारी घेण्यामध्ये ह्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या तक्रारीवरती तो अधिकार गेला असं अजिबात नाहीये. तो राज्य स्तरावरचा निर्णय आहे. पण ते सगळ्या आमदारांचं जर अशी मागणी असेल आणि जर त्याच्यातून त्या गावाचा विकास होण्यासाठी मदत होणार असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, CM साहेबांना भेटून आम्ही तो अधिकार परत द्यावा यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.